राज्यातल्या नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरचे खासगी शिकवणी संचालक प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना अटक होताच लातूरमध्ये या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। शिवसेना शिंदे गटाकडून लातूरच्या रेणुकाई क्लासेसवर शाई फेकत या घटनेचा निषेध केला आहे। तर यावेळी लातूरच्या सुतमिल रोड परिसरात उभा असलेल्या आरसीसी क्लासेस इमारतीवर अनधिकृत यावरती बुलडोजर चालवावा अशी मागणी सुद्धा शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत आहे। आणि या सगळ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचं कनेक्शन समोर आल्यानंतर आज शिवराज मोठेगावकर यांना पुण्याच्या CBIच्या कार्यालयामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचे पडसाद जे ते लातूर शहरामध्ये आणि जिल्हाभरामध्ये या ठिकाणी उमटताना दिसतात। प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या RCC क्लासेसवर शिवसेनेनं शाईफेक करून निषेध नोंदवला आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। कुलदीप सूर्यवंशी माझ्यासोबत उपस्थित आहेत। मला सांगा, लातूरच्या या शैक्षणिक क्षेत्रामध्ये या नीट प्रकरण आणि नीट पेपरफुटी प्रकरणामुळे कशा पद्धतीचा परिणाम या ठिकाणी पडलेला आहे आणि आज तुम्ही स्वतः त्या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे, कशा पद्धतीचा निषेध होता आणि काय नेमका तुमचा यावेळी म्हणणं आहे? नीटचा पेपर ज्या दिवशी फुटला आणि नीटची परीक्षा रद्द करण्यात आली, ही जी बातमी महाराष्ट्रात देशात धडकली आणि लातूरचं कनेक्शन त्या ठिकाणी संशयास्पद आढळलं आणि काल मोठेगावकरला त्या ठिकाणी CBIने आज त्या ठिकाणी अटक केली। आम्ही त्या ठिकाणी शाही मिश्रित ऑइल त्या ठिकाणी त्या क्लासेसवर आम्ही त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि तो लोकशाही मार्गाने त्याचा निषेध एक लातूरकर म्हणून शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी युवा सेनेच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी नोंदवलेला आहे। आणि 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान केल्यामुळे आज विद्यार्थी पुन्हा परीक्षा देण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत, त्यांचे पालक नाहीत। 3 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत। आज काही जणांनी शेती विकून गरीब विद्यार्थ्यांनी, ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मेहनतीने त्या ठिकाणी परीक्षा दिलेल्या होत्या। आज सर्वांना त्या ठिकाणी ह्या मोठेगावकरमुळे लातूर आणि महाराष्ट्राचं नाव हे देशभरात खराब करण्याचं काम या मोठेगावकर कुलकर्णी असेल ते वाघमारे असेल यांनी केलेलं आहे। निश्चित स्वरूपात लातूर शहरामध्ये जर बघायला गेलं तर नीटची परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी असतात। त्यासोबतच परराज्यातून येणारे जवळपास कोटा, राजस्थान इकडून सुद्धा आपल्याकडे विद्यार्थी येतात आणि शिक्षणाचा एक लातूर पॅटर्न म्हणून लातूरची ओळख देशभरात आहे। कुठे ना कुठे या लातूर पॅटर्नला किंवा या लातूरची ओळख पुसण्याचा हा डाव असू शकतो का आणि याबद्दल कशा पद्धतीने तुम्ही व्यक्त व्हाल लातूरकर म्हणून? स्वर्गीय चाकूरकर साहेब असतील, स्वर्गीय माननीय विलासराव देशमुख साहेब असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, इथले लातूरचे कलाकार असतील, तुमच्यासारखे सर्व पत्रकार असतील, सर्व व्यापारी उद्योजक असतील, यांच्यामुळे लातूर पॅटर्न आहे। काही नामांकित शाळेमुळे, त्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यामुळे ना हा पॅटर्न आहे, ना की अशा ज्या नीच त्या ठिकाणी माफिया शिक्षणामध्ये माफिया राज करणाऱ्या मोठेगावकरने लातूर पॅटर्न घडलेलाच नाही। यांच्यामुळे तो लातूर पॅटर्न घडलेला आहे आणि कुठलाही लातूर पॅटर्नला कुठलंही गालबोट नाही आणि तो लातूर पॅटर्न पहिल्यापासून अबाधित होता आणि पुढे अबाधित राहील। निश्चित स्वरूपात लातूर पॅटर्नला कुठलेही गालबोट या ठिकाणी लागणार नाही। मात्र शिवराज मोठेगावकर यांच्या चौकशीमध्ये अजून पुढे काय होते हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.